नमस्कार, मी डॉक्टर सुहास खैरे. मी सध्या नोबल हॉस्पिटल या ठिकाणी एंडोक्राइनॉलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट अँड हॉर्मोन स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपण हायपोथायरॉइडिझम बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. सो व्हॉट इज हायपोथायरॉइडिझम? आपल्या शरीरामध्ये थायरॉइड नावाची एक बटरफ्लायच्या आकाराची ग्रंथी नेकमध्ये एंट्री नेकमध्ये असते आणि तिचं काम आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम हे व्यवस्थित ठेवण्यासाठी ती कार्य करते. तर जेव्हा आपल्या शरीरातील थायरॉइड ग्रंथीचं काम कमी होतं त्यावेळी आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम कमी होतं आणि आपल्याला विविध प्रकारचे सिम्पटम दिसू शकतात. तर ते पेशंट आपल्याकडे कसे येतात, तर त्यांना युजली खूप जास्त थकवा येऊ शकतो, स्किन ड्राय होते, थंडी सहन न होणं किंवा खूप केस गळती होणं, अशा प्रकारचे प्रामुख्याने आपल्याला लक्षणं दिसतात. आणि कधी कधी हे पेशंट्स आपल्याकडे बऱ्याच वेळा एक रुटीन टेस्ट करतात आणि त्यांना TSH नावाची जी व्हॅल्यू आहे ती वाढलेली दिसते आणि कधीही त्यांना कुठलंही सिम्पटम पण बऱ्याच वेळा असेलच असं नाही. तर हाऊ टू डायग्नोज दिस पेशंट? सो मोस्ट इम्पॉर्टंट आपण ब्लड टेस्ट करावी लागते. जसं मी सांगितलं की आपली TSH नावाची टेस्ट करावी लागते किंवा आपण कम्प्लीट T3, T4, TSH ही प्रोफाईल करतो आणि त्यामध्ये आपल्याला TSH हे इलेव्हेटेड दिसतं. आणि जर आपल्याला ट्रीटमेंट बघायची असेल किंवा आपण हाऊ टू ट्रीट दिस पेशंट, तर त्यांना युजली थायरॉक्सिन रिप्लेसमेंट थेरपी आपल्याला द्यावी लागते आणि त्यानंतर ते व्यवस्थित ट्रीट होतात आणि त्याचे सिम्पटम हळूहळू डिसअपिअर होतात. जर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम बद्दल कुठलेही क्वेरीज असतील, शंका असतील, तर तुम्ही निर्धास्तपणे आमच्या टीमला विचारू शकता, कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि वी विल डेफिनेटली रीच आउट फॉर दॅट. थँक्यू व्हेरी मच.